नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी, व्हिडिओची सुरुवातच तुम्ही बघितलं असेल. आम्ही दोघं जण खुश आहोत. काय हो, त्याचं कारण काय, आपल्या आरूला बरं वाटलेलं आहे, ताप त्याचा उतरला आहे. ॲक्च्युली काल मी तुमच्यासोबत व्हिडिओ पोस्ट केला की त्याला डॉक्टरांनी ॲडमिट करायला सांगितलं होतं जर ताप कमी नाही झाला तर. पण मी 2 दिवस बघणार होती की ताप कमी होतोय की नाही. मग मी तेच केलं. मी काल म्हणजे त्याच्यावर लक्षच ठेवून होती याला ताप येतो का, आणि औषधं वगैरे. तर मंडळी, आरविशला बरं वाटलेलं आहे. त्याचा ताप जो आहे तो उतरला म्हणजे कालपासून आलाच नाही. मी व्हिडिओ केला होता ना, तेव्हा तुम्ही बघितलं त्याला ताप नव्हता. मी त्याला बोलली पण आरविशला की ताप नाहीये म्हणून त्याला, आणि खेळत होता. म्हणून त्याच्यानंतर त्याला रात्री पण ताप नाही आला. मला भीती वाटत होती की रात्री ताप येईल म्हणून, संध्याकाळचा ताप येईल, पण नाही आला. मी रात्रभर म्हणजे आम्ही किती 3:30 पर्यंत जागी होते रात्री, आणि चेक करत होते कंटिन्यू 5-5 मिनिटांनी त्याला चेक करत होती की ताप येतोय का, पण नाही आला ताप. आणि सकाळी 3:30च्या नंतर विशाल आले, ते पण कंटिन्यू जागून चेक करत होते की ताप येतोय का म्हणून. मग विशाल, मग तुम्ही सांगा आता. तर मंडळी, आरुषला खूप म्हणजे बरं वाटले, खूप छान वाटते. आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही कालपासून वाट बघत होतो की त्याचा ताप कधी उतरेल, त्याला कधी बरं वाटेल, आणि ते झालं. खूप छान वाटते, कारण की त्यांनी कंटिन्यू 8 दिवसापासून त्यांनी औषध वगैरे खूप जास्त औषध पिली. आरविशने खूप जास्त औषध पिली त्यांनी. आणि तर आता आम्ही बोललो होतो की 1-2 दिवस वाट बघू, जर नाही उतरला तर त्याला ॲडमिट करायची गरज पडेल. पण तसं काहीच झालं नाही मंडळी. त्याला खूप बरं वाटलं, त्याला खूप छान वाटते. आता तो खेळतोय, तर त्याचा ताप म्हणजे सकाळपासून आला नाही आहे, म्हणजे रात्रीपासूनच आला नाही. कारण की जेव्हा मी कामावरनं आलो 4-4:30 पर्यंत, तर त्याच्यानंतर पण मी त्याला अर्धा-पाऊण तास म्हणजे त्याला कंटिन्यूस चेक करत होतो, त्याच्याकडे लक्ष देत होतो. पण त्याच्यानंतर मग झोपलो मी. त्याच्यानंतर सकाळी उठून परत त्याला सकाळी 7-7:30ला परत पाहिलं, त्याला ताप वगैरे नव्हता काही. त्याला नाश्ता वगैरे भरवला. आता त्याला छान वाटते. तर तो आता खेळतोय आणि आता बसलोय एका जागी शांत आहे ना. खूप म्हणजे तुमचे खूप छान छान कमेंट्स येत होते, आणि खरंच त्या कमेंट्सचा खूप आधार वाटतं. आणि तेच सगळ्यांचं आरविशला लवकर बरं वाटू दे, स्वामी समर्थ बरं वाटू दे, असं सगळेजण बोलत होते. मला वाटतं ना, बघा, कधी कधी औषधं पण काम करतातच. पण आरविशला 15 दिवस झाले ताप होता, ताप कमीच नव्हता होत. इगतपुरीला असल्यापासून ताप होता त्याला, आणि तो कमीच नव्हता होत. पण आता कालपासून ताप नाहीये त्याला, ताप उतरलेला आहे. हे सगळं जे शक्य आहे ते तुमच्या आशीर्वादामुळे. आणि तुमचे आशीर्वाद आरविश सोबत नेहमी असू द्या, हे मी पहिल्या व्हिडिओपासून सांगते की आमच्या सोबत तुमचे आशीर्वाद नेहमी असू द्या. आणि आरविशला बरं वाटलेलं आहे, एकदम व्यवस्थित ताप उतरला आहे. अजून तरी पण 2-3 दिवस आपण बघूया. पण हो, मला खूप जणांनी कमेंट सेक्शनमध्ये पण सांगितलं की आरती काळजी घे, काय खायला दे, बाहेरचं खाऊ नको. तर मी तुम्हाला जे आहे ते सांगितलेलं की आम्ही बाहेरचं खातो. तर आपण यापुढे आता अजिबात असं नाही होणार आहे. जे काही असेल ते घरचं खायला देणार आहे. त्याला बाहेरचं सगळं बंद करणार आहे मी. अजिबात काहीच बाहेरचं देणार नाही. काळजी नक्की घेणार, खूप काळजी घेणार बाबा. नको ते बाहेरचं खाणं पण नको, आजारपण पण नको. आरविशने एवढी औषधं पिली आहेत ना मंडळी, एका टायमाला 4-4 औषधं होती त्याला. आणि दुसरे मुलं कसे रडतात, पळतात, खूप स्वतःच्या हाताने औषध पितो. तो स्वतःच्या हाताने असं झाकून औषध पिल्यानंतर पण विचारतो की झालं का, अजून बाकी आहे. हो, एवढा आरविश म्हणजे खूप, तो त्याच्याबद्दल काय बोलू मी. खरंच खूप छान बाळ आहे माझं, आणि खूप भारी आहे तो, म्हणजे खूप ॲक्टिव्ह आहे. नाही तर दुसरं जर कोणी बाळ असतं तर इतक्या वेळात असं कोमजून गेलं असतं की एवढा ताप आहे. आज 15 दिवस ताप म्हणजे कमी नाही. आज आपल्याला 2 दिवस ताप आला तर आपली परिस्थिती कशी होऊन जाते, आपण पूर्ण गळून पडतो. पण तो नाही, तो ॲक्टिव्हच, आणि खेळतच होता. त्या गोष्टीसाठी खरंच स्वामी समर्थ, थँक्यू सो मच. आणि आशीर्वाद सोबत आहेत. काल तसं मी गणपती बाप्पाला बोललीच होती, मंगळवार होता, म्हटलं टिटवाळ्याच्या बाप्पा, म्हटलं माझा ना बाप्पा, म्हटलं काही करून 28 तास ताप नाही झाला पाहिजे, ताप उतरला पाहिजे. म्हटलं बघ, माझा तुझ्यावरती खूप जास्त विश्वास आहे, मला दुसरं काय नको, फक्त आरविश आणि विशाल व्यवस्थित असू दे. काल मी अक्षरशः देव मंदिरासमोर उभी राहून जोरात बोलली होती, आणि ते झालं शक्य. आरविशला तापच नाही आला असं. पण मग आज मी खूप छान वाटते, मला खूप भारी वाटते. ह्या आरविशला दाखवते तुम्हाला. आरू, हे बघा, आमचं आरुषला बरं वाटले. हाय कर सर्वांना, थँक्यू बोल सर्वांना. थँक्यू तुम्ही कमेंट केल्याबद्दल. बोल, तुम्ही आशीर्वाद दिला. पहिले बोल त्यांच्याशी बोल तुम्ही. हा बरोबर, आशीर्वाद दिल्याबद्दल थँक्यू बोल.
आशीर्वाद दिल्याबद्दल बद्दल थँक्यू. फक्त. सर्वांना हाय. तो ताप नाही आला ना आज? नाही, बरं वाटते मला. तर असं ॲडमिट करायची वेळ नाही आली, ते खूप चांगलं झालं. आणि मग मला आर्विशला बरं वाटलं तर मी पण आज खूप खुश आहे, आनंदात आहे. आणि मग मी घरातलं पटापट सकाळी काम पण आवरून घेतलं, आमचा नाश्ता पण झालं, दुपारचं जेवण पण झालं. मी म्हटलं विशाल मी आज छान तयारी करते, मला मूड खूप छान आहे, मला बरं वाटतं. काल तुम्ही म्हणजे 5 ते 6 दिवस आमचे खूप जास्त टेन्शनमध्ये होते, हारूचा ताप कमी होत नव्हता म्हणून. पण मग आज आम्हाला दोघांनाही बरं वाटतंय, फ्रेश वाटतंय. आणि असं नाही का स्वतःहून की हां घरातले कामं पटापट आवरून घेऊ, काहीतरी करू, व्हिडिओची सुरुवात करू, असं आम्हाला सकाळपासून वाटतं आहे. आणि परत एकदा खरंच तुमचे मनापासून आभार, तुम्ही एवढे छान छान कमेंट्स केले. असेच आशीर्वाद आर्विशसोबत आणि विशालसोबत असू द्या. आणि अजून बस अतिरिक्त शब्द नाही आहेत माझ्याकडे बोलण्यासाठी. जे तुमचं प्रेम आहे तेच खरंच महत्त्वाचं. आणि धन्यवाद सर्वांना. खरंच आर्विशसाठी आणि एवढं प्रेम आहे तेच आहे. त्याला इथेच यूट्यूबवरतीच काकी पण भेटते, मावशी पण भेटते, आत्या पण भेटते, सगळ्या गोष्टी इथे यूट्यूबवरतीच भेटतात त्याला. आणि तेच आशीर्वाद त्याच्यासोबत आहेत, तेच खूप महत्त्वाचं. आणि ठीक आहे मंडळी, तर आज माझा मूड चांगला आहे, तर मग काही नाही, असंच मी छान मस्त साडी वेअर केलेली आहे. ही साडी घरामध्ये ठेवून होती, तर म्हटलं आज चला ही वेअर करून बघते. आणि मग छान छोटी अशी सिंपलशी तयारी पण केली. आणि मग म्हटलं आता रील शूट करूया. नक्की सांगा आरती कशी वाटते. ते मी नेहमीच अवतारच घेऊन असते. तुम्ही कधी असं म्हणजे व्हिडिओसाठी स्पेशल ड्रेस वेअर केला आहे, साडी वेअर केली आहे, असं कधी होत नाही. जर काहीतरी सण वगैरे असेल तरच मी तयारी करते, किंवा लग्नाला वगैरे जायचं असेल तर तयारी करते. पण फक्त असं स्पेशली रीलसाठी, व्हिडिओसाठी मी कधीच तयार होत नाही. आणि आज माझा मूड छान आहे, मी म्हटलं ठीक आहे चालेल मी करते, आता मी घरीच आहे तर मग करायला काय हरकत आहे. मग मी छान मस्त साडी वेअर केली आणि रील शूट अजून केल्या नाहीत, करायच्या आहेत मला. पण माझं प्लॅनिंग झालेलं आहे रीलचं, की मला कोणती बनवायची आहे ते, आणि ते तुम्हाला पाहायला पण खूप आवडेल. तर असा सिंपल साधा. आणि हो, घराच्या बाहेर कुठेच जाणार नाही, घरामध्येच थांबणार आहे, कारण आर्विशला कालच ताप उतरलेला आहे. आणि तुम्ही ज्या कमेंट्स केलेल्या आहेत त्या कमेंट्स पण मी लक्षात घेईल, आणि त्याच्यावरती जे जे तुम्ही सांगितलं आहे ते मी करेल नक्की असं. आणि हो, अजून एक कमेंट होती मला की आर्विशला दाढ तर नाही येते, ती दाढ आल्यावरती पण ताप येतो. तर मी चेक केलं, तसं काही नाही आहे ना विशाल, दाढ वगैरे नाही. तर दाढी आलेल्या आहेत ऑलरेडी, काल आम्ही बघितले त्याला, दाढी वगैरे त्याला आलेली आहे, तसं पण नाही आहे काही. तर त्या ताईंना पण खरंच तुम्ही अशा गोष्टी मला क्लिक करून दिलं, कारण की ही पण गोष्ट चेक कर ताप येते, तर ही पण कारण असू शकतं. त्याच्यासाठी खरंच थँक्यू. आणि चला मी आता थोडंसं रील शूट करते आणि थोड्या वेळात बोलते तुमच्यासोबत. मंडळी, इथे T20 वर्ल्ड कप चालू आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये आता जी मॅच चालू आहे ती अफगाणिस्तान वर्सेस साऊथ आफ्रिकाची चालू आहे. एकदम भारी मॅच चालू आहे, कारण की ती मॅच ऑलरेडी पहिले टाय झाली, त्याच्यानंतर परत सुपर ओव्हर झाली, ती सुपर ओव्हर पण टाय झाली, आता दुसरी सुपर ओव्हर चालू आहे. ते एकदम मजा येते बघायसाठी, तुम्ही पाहू शकता इथे. खूप भारी वाटते, कारण की मी अफगाणिस्तानला सपोर्ट, म्हणजे मला ती टीम आवडते, कारण की ती छोटी टीम आहे आणि एवढ्या मोठ्या टीम समोर एवढं खेळणं, एवढं चांगलं खेळणं खूप छान वाटतं. तुम्ही पाहू शकता इकडे. आजचा व्हिडिओ मी इकडेच एंड करते. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला सांगायचं होतं की आर्विशला बरं वाटतंय, तब्येत ठीक आहे, ॲडमिट वगैरे करायची काही वेळ आलेली नाही आपल्यावरती. आणि थँक्स बोलायचं होतं तुम्हाला, बस एवढंच. आणि म्हणाल तर उद्यापासून खूप छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या चॅनलवरती. आणि व्हिडिओ हा इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.